सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच बिलोली येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात मागील 7 ते 8 दिवसांपासून भरती असलेल्या रुग्णांना डाएट मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। गॅस संपल्यामुळे जेवण देता आले नाही असे हास्यास्पद कारण प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराकडून देण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे। रुग्णालयात भरती असलेल्या जवळपास 50 रुग्णांना या कालावधीत सकाळचा नाश्ता, चहा तसेच दुपार आणि रात्रीचे जेवण मिळाले नसल्याची माहिती रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। गरीब आणि गरजू रुग्णांना उपाशी ठेवण्याच्या प्रकारामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। रुग्णांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना विचारले, कर्मचारी आणि डॉक्टर स्वतः इतके दिवस उपाशी राहू शकतात का? मग रुग्णांना उपाशी ठेवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? दरम्यान कलमुर्गे यांनी सकाळी 10 ते 11:30 या वेळेत रुग्णालयाची पाहणी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले। सकाळी 10:30 वाजता रुग्णालयात केवळ एकच कर्मचारी उपस्थित होता। इतर कार्यालयीन कर्मचारी गैरहजर असल्याचं दिसून आले। डाएट पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचा संपर्क क्रमांक मागितला असता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे नंबर नाही असे उत्तर दिल्याने प्रशासनातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झालाय। बिलोली उपजिल्हा रुग्णालय हे यापूर्वीही विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे। मात्र यावेळी प्रश्न थेट रुग्णांच्या अन्नाचा आणि आरोग्याचा असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। गॅस संपल्याच्या नावाखाली आता माणुसकीचाच गॅस संपलाय की काय असा संतप्त सवाल रुग्ण आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। संबंधित कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करून त्याचे कंत्राट रद्द करावे अशी जोरदार मागणी होत आहे। नमस्कार, मी लक्ष्मीकांत कलमुर्गे, बिलोली पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो बिलोली शहरामध्ये। मी नेहमीप्रमाणे आज उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो असता काही रुग्ण माझ्याजवळ येऊन सर आम्हाला जेवण देत नसल्याचे माझ्यासमोर सांगितलेच। त्यानंतर मी येथील कर्मचाऱ्यांना चौकशी केलो असता गेल्या 7 ते 8 दिवसापासून येथील किचन बंद आहे असे त्यांनी सांगितले। त्याचे कारण विचारले असता खूपच लज्जास्पद आणि हास्यास्पद त्यांनी उत्तर दिले। त्यांनी म्हणत होते की इथे गॅस संपलेला आहे म्हणून, म्हणजे गॅस संपला की यांची माणुसकी संपली यावरून आपल्याला स्पष्ट कळते। जवळपास 7 ते 8 दिवसापासून साधारणतः अंदाजे 40 ते 50 रुग्णांना इथे जेवण दिले गेले नाही। त्या संदर्भात कंत्राटदारांना फोन केला असता मी 1 ते 1.5 महिन्यानंतर येणार आहे आणि उद्यापासून चालू करतो म्हणून फोन लगेच कट केलेला आहे। त्याचबरोबर येथे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय असून सुद्धा याचे अनेक गोष्टींची वानवा आहे। येथे औषधांचा तुटवडा असतो आणि येथील कुठलेही डॉक्टर मुख्यालयी राहत नाही आणि अनेक डॉक्टर येथून नांदेड, मुखेड, धर्माबाद, नायगाव तसेच निजामाबाद येथून ये जा करत असतात। त्याचबरोबर इथे मुख्यालय राहत नसतानासुद्धा HRA घेतात आणि त्याचबरोबर नॉन प्रॅक्टिस अलाउन्स घेऊनसुद्धा आपले खाजगी व्यवसाय करतात। त्या संदर्भात येथील अधीक्षकांना सांगितलं असतं तुम्ही लेखी तक्रार द्या, मग आपण त्यावर विचार करू, अशा प्रकारचे त्यांचे कडून उत्तर मिळाले।